नमस्कार, मी लक्ष्मण घाटोळ. माझा सहकारी हेमंत बागुलसह मी आपल्या सर्वांचं न्यूज 18 लोकमतच्या कांदा परिषदेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण आलो आहोत नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. कांद्याचे भाव का पडत आहे, कांद्याला भाव का मिळत नाही, शेतकऱ्यांचे नक्की प्रश्न काय आहे, सरकारची धोरणं चुकताय का, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करतंय का, असे अनेक प्रश्न आहे. खरं तर कांदा हा प्रमुख घटक मानला जातो, मात्र या कांद्याला भाव मिळत नसल्यानं हा शेतकरी देखील आता संतप्त झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी आत्महत्येसारखा पर्याय निवडू लागलेला आहे. मात्र आता या शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा यासाठी सरकारनं काय प्रयत्न करायला हवेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण याच नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलो आहोत. कांदा परिषदेच्या माध्यमातून आपण या सर्व लोकांचे प्रश्न जे आहे ते समजून घेणार आहोत. कांद्याला जो भाव अपेक्षित आहे तो मिळत नाहीये, यासाठी शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहे, शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहे ते जाणून घेण्यासाठी थेट बाजार समितीत आलो आहोत. आपल्यासोबत शेतकरी आहे. दादा, काय सांगाल, कांद्याला भाव मिळत नाही, नक्की काय कारण आहे, कांद्याला भाव का मिळत नाही? आम्ही 1 तारखेला सहकार मंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये असं बोललो होतो का आपले द्राक्षे डाळिंबे त्यांचा जो शेतकरी विकतो तो माल तसाच कांदा विकला पाहिजे बांधावरती, म्हणजे कांदा त्यानंच विकला पाहिजे, व्यापाऱ्याने खरेदी केला नाही पाहिजे. परत या मार्केट कमिटीमध्ये व्यापारी किती प्रत्यक्षरित्या माल खरेदी करायला किती येतात याची चौकशी झाली पाहिजे. निश्चित शेतकऱ्यांचे असे अनेक प्रश्न आहेत की ज्यामध्ये व्यापारी असतील, प्रत्यक्ष खरेदीसाठी व्यापारी उतरत नाही असाही प्रश्न आहे. मला मूळ विषयाकडे जायचं आहे. कांद्याला भाव मिळत नाहीये, काय नक्की अडचण येते, सरकारचे धोरणं चुकताय का किंवा शेतकऱ्यांच्या काही चुका होत आहे का, काय नक्की प्रकार आहे? कांद्याच्या संदर्भात केंद्र सरकार एकही पॉझिटिव्ह हे घेत नाहीये. याला सर्वस्वी जबाबदार हे केंद्र सरकारच आहे. त्यांना वेळेवर रेल्वे वॅगन उपलब्ध करून देणे, काय असेल ते नाफेडतर्फे कांदा खरेदी करणे, भरपूर पर्याय असताना केंद्र सरकार ह्या शेतकऱ्यांच्या बाबतीत एकदम निगेटिव्ह भूमिका घेऊन आहे. त्याच्यामुळे कांद्याची ही आज परिस्थिती झालेली आहे. काय सांगाल, कांद्याचा भाव वाढत नाहीये, नक्की काय कारण? साहेब, जे सरकारचे जे धोरणं आहेत, एक्सपोर्ट इम्पोर्टचे जे धोरणं आहे ते अतिशय चुकीचे आहे. आणि मला एक पहिला मुद्दा असाच बोलायचा आहे की आता सध्या आपल्या भारतातच इतका कांदा उपलब्ध असून पण बाहेरून पाकिस्तानवरून कांदा आयात करण्याची गरजच नसताना त्यांनी हा कांदा आयात केलेला आहे. आणि या सर्व शेतकऱ्यांवर जी कुऱ्हाड पडलेली, संकटाची कुऱ्हाड कोसळली, ही फक्त सरकारच्या धोरणांमुळे पडलेली आहे. आणि कांदा पिकवण्यासाठी आम्हाला कांद्याचा प्रोडक्शन खर्च जो आहे, जो सुरुवातीपासून तर कांदा बाजारात नेईपर्यंत आम्हाला अक्षरशः 800, 850, 900 रुपये क्विंटल मागे खर्च आहे. आणि आमचा कांदा जातो आहे 1 आणि 2 रुपये किलो. ह्या 1 रुपये 2 रुपये किलोमध्ये आम्ही जर इथं कांदा विकायला आलो साहेब, तर आम्ही टॉयलेटला गेलो तर 5 रुपये द्यावा लागता. अहो, आमचं जी जीवन आवश्यक वस्तू आम्ही जो कांदा आहे, जो कांदा सर्वांसाठी लागतो, कांदा पिकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. दुष्काळ असेल, त्याच्यानंतर भारनियमन असेल, अशा सर्व संकटांवर मात करत शेतकरी कांदा पिकवतोय. मात्र त्याच्या कांद्याला जो अपेक्षित भाव आहे तो मिळत नाहीये. उत्पन्नाचा खर्चा इतका देखील भाव त्या शेतकऱ्याला मिळत नाही. आपल्यासोबत या बाजार समितीचे पदाधिकारी देखील आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे अनेक व्यापारी आपल्या यादीवर आहेत, मात्र ते व्यापारी प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी खरेदीसाठी येत नाही. याच्यामुळे देखील शेतकऱ्यांच्या बाजारभावावरती परिणाम होतोय. काय नाही, एकतर विषय असा आहे की हा लक्ष डायव्हर्ट करण्याचा एक भाग झाला. मुळामध्ये व्यापारी किती आहे आणि किती नाही हा महत्वाचा प्रश्न नाही. मागच्या डिसेंबरमध्येही तेवढेच व्यापारी होते, परंतु कांद्याला 3000 रुपये क्विंटलचा भाव होता. व्यापारी कमी अधिक हा भाग नाही. बाजारात कशा पद्धतीने त्याची मागणी किंवा कशा पद्धतीने केंद्र शासनाच्या धोरण आहे याच्यावर हा संपूर्ण व्यवहार आहे. केंद्र शासनाने सातत्याने या इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसीमध्ये बदल केल्यामुळे आज ह्या कांद्याची वाईट परिस्थिती निर्माण झालेली. जास्तीत जास्त देशांमध्ये हा कांदा गेला पाहिजे हे धोरण जर केंद्र शासनाने अवलंबलं, की कांद्याबाबत सातत्याने जर हस्तक्षेप जर केला नाही तर निश्चित शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावाला चांगला असे भाव या ठिकाणी मिळू शकतात. या संदर्भात बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री असेल किंवा पंतप्रधान मोदी असेल आपण प्रयत्न करत आहात, मान्य आहेत. व्यापारी देखील आपल्या बरोबर आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे अनेक व्यापारी याच्यात सहभागी होत नाही म्हणून भावावरती परिणाम होतोय. काय नाही, सातत्याने इथे व्यापाऱ्यांची संख्या ही वाढतच आहे. यावर्षी सगळीकडेच बाजार कोसळलेले असताना सुद्धा लासलगाव बाजार समितीमध्ये महाराष्ट्रातले सगळ्यात हायेस्ट भाव हे शेतकऱ्यांना मिळत आहे. ह्या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हा सर्व लासलगावच्या व्यापाऱ्यांना आहे. जर समजा आपण रॅकच्या संदर्भात विचार केला तर 640 क्विंटलचं भाडं आम्हाला रॅकसाठी द्यावं लागतं आणि त्यामध्ये केवळ 400 क्विंटल माल जातो.
240 क्विंटलचा केक साधारणपणे ₹1 ते ₹1.25 किलोचा भाडं हे आम्हाला एक्स्ट्रा द्यावं लागतं. ज्याप्रमाणे येथे 2 पॉईंट रॅक प्लेसमेंट केली जाते त्याचप्रमाणे जर समजा 2 पॉईंट रॅक जर समोर जर त्यांनी दिले तर त्याच्यातही निश्चितपणे फरक पडेल. ॲट ए टाइम जर समजा कलकत्त्याला 42 किंवा 40 बॉक्स पोहोचण्याच्या ऐवजी जर 20 बॉक्स त्यांना दिले आणि 20 बॉक्स जर समजा बॉर्डरला बांगलादेशसाठी जर उपलब्ध करून दिले तर त्यामुळे भाव पडण्यासाठी जे व्यापाराचं ॲक्च्युअल नुकसान होतं त्याच्यामध्ये कुठे ना कुठे निर्यात धोरणामध्ये काही बदल करावा असं वाटतं? निर्यातीचं जे धोरण आहे ते वर्षासाठी समान असावं. आजही जर समजा आपण मुंबईच्या डॉकचा जर विचार केला तर तिथे प्रत्येक कंटेनर हे ओपन करून ते मागतायत. जर समजा त्याला ई सिलिंगची व्यवस्था केलेली आहे, सरकारकडे ई स्कॅनिंगची व्यवस्था नसल्यामुळे आणि तिथे ते सिलिंग तोडलं जातं आणि ते जे कंटेनर ज्या शिपमध्ये ज्या वेसलमध्ये जायला पाहिजे त्या वेसलमध्ये पोहोचू न शकल्यामुळे व्यापाऱ्यांचं त्यातही फार मोठं नुकसान त्यामध्ये होत आहे. निश्चित हा महत्त्वाचा घटक आहे. व्यापारी हा कांद्याच्या भावाचा महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या देखील काही समस्या आहेत, त्या देखील सरकारनं समजून घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या आणखी अनेक प्रश्न आहेत. माझ्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत. दादा काय सांगाल, काय कांद्याच्या याच्या सर्व संदर्भामध्ये आंदोलनं केली जात आहे, शेतकऱ्यांना हमीभाव दिला घोषणा होतीये, मात्र प्रत्यक्षात काय परिस्थिती? सर्वप्रथम लोकमत परिवाराचं धन्यवाद की त्यांनी आमच्या कांद्या प्रश्नासाठी वाचा फोडण्यासाठी ते आलेत. त्याबद्दल तुमचे सर्वस्वी आभार. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा आभार व्यक्त करा की तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला, त्याबद्दल तुमचे आभार. आणि त्यानंतर आमच्या प्रश्नाबद्दल जर बोलायचं ठरलं तर आम्हाला फक्त आश्वासनाची गाजरच देत आहेत फडणवीस साहेब. त्यांना मला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही आश्वासनाची गाजरं बंद करा, नाहीतर आम्ही सर्व शेतकरी मतपेटीमध्ये पाल्या सगट मुळे तयार ठेवलेले, एवढं लक्षात ठेवा. बाकी दुसरं काहीच म्हणायचं नाही. शेतकरी देखील आपल्यासोबत आहे. दादा काय सांगाल, कांद्याला भाव मिळत नाही, काय भावना आहे? आता मोदी सरकार म्हणतं का कांद्याला आम्ही 2 पट भाव देऊ आणि राहुल गांधी म्हणतो आम्ही सगट कर्ज माफी करू. मग आतापर्यंत काही मोदी सरकार नव्हतं का? मोदी सरकारनं सगट कर्ज माफी दिली नाही. आपण सगळ्या जनतेने लक्ष ठेवायचं आहे. औंधा कांद्याची टोटल माती झालेली आहे. शेतकऱ्याची मजुरी देखील निघत नाही. हा शेतकरी हा धुळशी लागलेला आहे. मग आता हे गव्हर्नमेंटनं काहीतरी शेतकऱ्याचा न्याय घेतला पाहिजे. तर सगट कर्ज माफी केली तर बरी, नाही तर मग आता शेतकऱ्याने सांगितलं का सगट मुळा कसा घालायचा हे घातल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या भावना अत्यंत संतप्त आहे की शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही, कर्जमाफीचं गाजर दाखवलं जाते, अशी संतप्त भावना या शेतकऱ्यांची आहे. सरकारने खरं तर या सर्व बाबींवर निर्णय घेणं गरजेचं आहे. आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहे. दादा, कांद्याच्या विषयावर आपण पुन्हा येऊया. विषय कांद्याचाच आहे. कांद्याला भाव मिळत नाही, नक्की काय? मुळात कसं आहे, सर्वच पक्ष कांदा शेतकऱ्यांचं राजकारण करतंय. मुळातच एक्सपोर्ट चालू आहे, निर्यात शुल्क कमी करा, हे जे काही वेगवेगळे पक्ष शेतकरी भरायला जातोय असं वाक्यता करतंय. मुळात शेतकरी 3 प्रकारचा आहे. ज्या शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली पण अक्षरशः जळून राख झाली, या शेतकऱ्यांना भरपाई मिळणं गरजेचं होतं. ज्या शेतकऱ्यांचे कांदे, गावठी कांदे आजही चाळीमध्ये साठवणूक केली आहे, ते कांदे सडून जात आहेत, त्याची भरपाई दिली पाहिजे. आणि आज जे लाल आणि रांगडा कांदा विकायला येतोय, उत्पादन खर्च सुद्धा त्याचा निघत नाहीये. तर शासनाने जे काय आता 200 रुपये अनुदान म्हणतंय ते सरसगट 400 रुपये अनुदान कांदा संपेपर्यंत देणं गरजेचं आहे. कारण 2 महिने नोव्हेंबर आणि डिसेंबर जर सरकार जाहीर करतंय पण प्रत्यक्ष मार्केट 20 आणि 22 दिवस चालू होतं. म्हणायला नोव्हेंबर आणि डिसेंबर 2 महिने आहे. खरं तर ही शासन फसवणूक करतंय. आणि एक्सपोर्टच्या बाबतीत धोरण जरी चांगलं असेल पण आता पर्याय फक्त एक आहे, डायरेक्ट नुकसान भरपाई देणं. या लासलगाव बाजार समितीचे सभापती आहे, हे कायम म्हणजे त्यांनी जे दिल्लीला गेले तर खरा प्रश्न मांडला तो भावांतर फरक, आणि जो 200 रुपये 300 रुपये अनुदान जे आहे हीच खरं गरज होती आणि त्यांना माहिती होतं म्हणून त्यांनी ती गरज मागितली. बाकीचे शेतकऱ्यांच्यावर राजकारण करताय का निर्यात बंद आणि हे बंद, ते काही बंद नाही, सगळं काही चालू आहे. पण शेतकऱ्यांना खरी गरज आहे जो कांदा मिनिमम सपोर्ट म्हणजे आपला 10 रुपये उत्पादन खर्च येतोय तर त्याच्यापेक्षा कमी भावात विकतोय माल, म्हणून तो भरपाई शासनाने डायरेक्ट दिली पाहिजे. शासनाने थेट भरपाई द्यायला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आपल्यासोबत अनेक शेतकरी आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आपल्यासोबत हे देखील आहेत, त्यांचंही म्हणणं आहे कांद्याचा जो प्रश्न आहे काय नक्की पावतीचा काय अडचण आहे, काय या पावतीचा काय अडचण आहे सांगा.
आपण बघतोय अवघ्या 100 रुपयामध्ये 100 रुपये क्विंटलने हा कांदा गेला. याचा अर्थ तब्बल 1 रुपये किलो इतक्या कमी भावानं शेतकऱ्यांचा कांदा विकला जातोय. अतिशय वाईट परिस्थिती आहे. हा कांदा पिकवण्यासाठी प्रति क्विंटल 800 ते 1000 रुपये इतका खर्च येतो. मात्र 1 रुपया किलोने हा कांदा जर जात असेल तर या शेतकऱ्यांनी दात कुणाकडे मागायची असा प्रश्न निर्माण होतोय. तुमचा कांदा आहे या इतक्या कमी भावात गेला, काय प्रतिक्रिया तुमची? आता प्रत्येकी आता मस्त खर्च आलेला आहे ना त्याला साहेब. खर्च भरपूर आलेला आहे. पाहिजेत होते भाव, अजून त्याच्यासाठी भाव नाही मिळत शेतकऱ्याला पाहिजे ते. आपण बघतोय शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही. टँकरनी पाणी पुरवठा करून कांदा पिकवला जातोय. भारनियमन असताना अनेक संकटांवर मात करून हा शेतकरी कांदा पिकवतोय. मात्र त्याच्या कांद्याला भाव मिळत नाही. अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. काय नक्की तुमची भावना आहे? आमची एवढीच भावना आहे की शेतकऱ्याच्या कांद्याला चांगला भाव भेटला पाहिजे. 2-3 रुपये किलो ना कुठं कांदा विकले गेले हो. काय परवडत शेतकऱ्याला सांगा बरं तुम्ही साहेब. या उत्तरासोबत आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर न्यूज 18 लोकमतची कांदा परिषद अशीच सुरू राहणार आहे. आपण बघत राहा न्यूज 18 लोकमतचा हा विशेष कार्यक्रम कांदा परिषद. ब्रेक नंतर न्यूज 18 लोकमतच्या कांदा परिषद या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आपण नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहोत. आपण बघतोय सोन्यासारखा हा कांदा आहे. अवघ्या 1 रुपये किलो इतक्या कमी दरानं हा शेतकऱ्यांचा कांदा विकला जातोय. या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा हा प्रकार आहे आणि शेतकरी हवालदिल झालेला आहे. संपूर्णतः शेतकरी का कोलमडला जाणार नाही किंवा का त्याची दयनीय अवस्था होणार नाही जर हाच भाव त्या शेतकऱ्यांना मिळत असेल तर. तब्बल 5 ते 10 रुपये इतका या शेतकऱ्याला खर्च हा कांदा पिकवण्यासाठी किलो मागे येतो. मात्र त्याच्या हातात अवघा 1 रुपया इतका दर पडतोय. त्यामुळे हा शेतकरी पूर्णतः हवालदिल झालाय. आपल्यासोबत या बाजार समितीतले अनेक शेतकरी, व्यापारी, त्याचबरोबर बाजार समितीचे पदाधिकारी हे देखील आहे. सर्वच घटक या कांद्याच्या बाजारासाठी किंवा कांद्याच्या किमतीसाठी महत्त्वाचे आहेत. या सगळ्या घटकांबरोबर आपण या कांदा परिषदेच्या माध्यमातून चर्चा करतोय. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. आपण थेट त्या शेतकऱ्यांकडे जाऊया. दादा, हा तुमचा कांदा आहे. आपण बघतोय त्या शेतकऱ्याचा कांदा अतिशय उत्कृष्ट आणि उत्तमरित्याचा असा हा कांदा आहे आणि हा कांदा अवघ्या 1 आणि 1.5 रुपये किलोने जातोय. दादा, काय भावाने तुमचा कांदा गेला, काय आणि किती खर्च तुम्हाला हा कांदा पिकवण्यासाठी? हा कांदा 500 रुपये गेलेला आहे साहेब. या कांद्यासाठी जर मला 20 क्विंटल कांदा आणायचा असेल तर मला 1500 रुपये गाडी भाडं लागतं. ट्रॅक्टरचं भाडं आहे. इडली काढायची मजुरी मला 1000 ते 1500 रुपये लागते. 1 एकर कांदा लागवडीसाठी मला 7000 लागतो. 1 एकर काढायसाठी पण 7000 लागतो. मला 7000ची खतं, 7000चं बियाणं लागतं. तर माझ्या एकराचा खर्च जर 35 ते 40,000 रुपये होणार असेल आणि या जर मला एकरामध्ये 2च ट्रॅक्टर झालेले बघा साहेब. या पावतीमध्ये लिहिलेले 11,600 रुपये 2 ट्रॅक्टरचे म्हणजे 22,000 रुपये जर मला उत्पन्न झालेले आणि माझा खर्च 40,000 असेल तर शेतकरी जगल कसा? शेतकऱ्यांना आत्महत्या करावं हाच मोठा प्रश्न आहे. निश्चित शेतकऱ्यांना जो मूळ त्याचं उत्पादन आहे त्याचा खर्च निघत नाही. शेतकरी अनेक संकटांवर मात करून हा कांदा या बाजार समितीत आणतोय. मात्र त्याला भाव मिळत नाहीये. या सगळ्या याच्या संदर्भामध्ये बाजार समितीचे पदाधिकारी आपणही सरकार पातळीवर प्रयत्न केलेत. मात्र सरकार पातळीवर प्रयत्न करूनही भावाच्या याच्यामध्ये फरक पडत नाही. अनुदानाच्या घोषणा होत आहे. काय करायला हवं सरकारने, काय तोडगा आहे? नाही, मुळातच याच्यामध्ये शासनाचीच ही भूमिका आहे की कांदा हा महाग होऊ नये, शहरामध्ये स्वस्तही राहावं. ही खऱ्या अर्थानं कोणतंही शासन मी काही ठराविक पक्षावर बोलत नाही, पण कोणतंही शासन त्यांची पहिली भूमिका असते की शहरातला ग्राहक असो तो आनंदात राहिला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही शेतीमालाला बाजारभाव मिळणार नाही याच्यासाठी शासनच प्रयत्नशील असतं. आता शासन हे मायबाप असतं आणि तेच जर आम्हाला विचारलं लागलं की ह्या संदर्भात काय निर्णय घ्यावा ती याच्यासारखी शोकांतिका दुसरी काही नाही. एका शेतकऱ्याने आता तुम्हाला सांगितलं 850 रुपये पर क्विंटल खर्च आहे आणि कांदा 100-200 रुपयांनी जाऊ राहिला म्हणजे 700 रुपये क्विंटल मागं त्याला खर्च आहे आणि तो सुद्धा त्याचा जर निघणार नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काही नाही. या सर्व गोष्टी आम्ही सीएम पासून तर पीएम पर्यंत सर्वांना या गोष्टी अवगत करून दिलेल्या आहे की शेतकरी किती मेटाकुटीस आलेला आहे, तो शेतीपासून बाजूला जाऊ नये म्हणून तरी काहीतरी निर्णय आता तरी शासनाने घेणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने सरकारने काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे. खरं तर हा कांदा पिकवण्यासाठी शेतकरी मोठा शर्तीचे प्रयत्न करत असतो. आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहे ज्यांच्या कांद्याला भाव मिळालेला नाही. काय भावाने तुमचा कांदा गेलाय, काय परिस्थिती? 151 रुपये भाव गेलेला आहे आणि आत्ताच सभापती साहेबांनी जे मांडलं की शहरामध्ये कांदा स्वस्त मिळावा याच्यासाठी शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने जातो. तर हे अतिशय एकदम त्यांनी व्यवस्थित मत मांडलं आणि मला ही पावती बघा, पावतीवर रेट 151 रुपये किलो आहे, क्विंटल आहे आणि आमचा
कांदा अक्षरशः आम्हाला उत्पादन खर्चच 800-850 रुपये येतो. कुठल्याही आम्हाला त्याच्यातून फायदा नाही. आता विचार करा निश्चित मोठी तफावत या सगळ्या प्रकरणामध्ये आहे. कांद्याला जे खतं मारली जातात त्याचे भाव वाढले, मजुरीचे भाव वाढले, मात्र कांद्याचे भाव वाढलेले नाही. ही सद्यस्थिती या बाजारातली या कांद्याची आहे. आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहे. दादा, तुम्हीही कांदा घेऊन आलेत, काय नक्की भावना आहे तुमची? हो, आम्ही कांदा घेऊन आलोय. म्हणजे कांद्यासारखी शोकांतिका कोणत्याच पिकाची नाही. शासन दारू प्यायला निर्णय 24 तासात देत आहे आणि शेतकऱ्यांचे निर्णय 24 महिने नाही होत. याचं कारण काय? शेतकऱ्याला कांदा पिकवताना अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसू आलेला आहे. शेतकऱ्यातला हा कांदा हे जरी म्हणताय एकरी 800-850 रुपये क्विंटल, मी सांगतो 1000-1200 रुपये क्विंटल खर्च आहेत आणि तो आज 1 रुपया 2 रुपये किलोने विकता आहेत. म्हणजे फरक किती आहेत? 1000 ते 800 रुपयाचा फरक आहे. आणि शासन अनुदान किती देतं? 200 रुपये. म्हणजे हा कुठला न्याय आहे शेतकऱ्यांना? पण ते अनुदान तरी मिळतं का आपल्याला? मिळत तर नाहीच नाही, पण हा इतका फरक आहे. त्यांना माहितीये शासनाला फक्त गाजर दाखवायचं आणि हिरवा पाला खुडून घ्यायचा. 2000 आपण काय म्हणाला? 2016चं अनुदान बाकी, आमच्या चांदवड तालुक्याचं 55 लाख रुपये बाकी आहे अजून. आणि याच्यामध्ये सरकारनं जीवनावश्यक याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे, यादीमध्ये कांदा टाकलेला आहे. तो खाला नाही तर मरणार आहे का माणसं? अतिशय तीव्र आणि संतापजनक अशा भावना या शेतकऱ्यांच्या आहे. शेतकऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूमध्ये कांदा टाकल्यामुळे कांद्याच्या भावावरही त्याचा परिणाम होतोय. त्यानंतर निर्यात धोरणाचा देखील मोठा फटका या शेतकऱ्यांच्या कांद्याला बसलेला आहे. असे अनेक प्रश्न या शेतकऱ्यांचे आहे. मात्र या ठिकाणच्या अनेक शेतकऱ्यांच्या याच भावना आहे की कुठलंही सरकार आलं तरी कांद्याला भाव मिळणं अशक्य आहे. याचं कारण आहे की लोकांच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होतो, म्हणून हा कांदा वाढवला जातोय. मात्र जो शेतकरी कांदा पिकवतोय त्याचं काय? तो 8 आणि 9 रुपये किलो इतका खर्च एका किलो मागे करतो, मात्र त्याला 1 रुपया मिळतो. मग त्या शेतकऱ्यांनी काय करायचं? त्याला कोणाकडनं मदत मिळेल तर ती सरकारकडनं त्याला मदतीची अपेक्षा आहे. त्या सरकारच्या मदतीची अपेक्षा आणि सरकारने मदत केल्याशिवाय हा शेतकरी जगू शकत नाही. अशी खरी परिस्थिती या एकूणच आजच्या कांदा परिषदेतून आपल्याला पाहायला मिळते. आपण आणखी शेवटच्या कांदा परिषद शेवटच्या टप्प्यात जाऊया. सरकारने काय भूमिका घ्यायला हवी असं आपल्याला वाटतं? माझं म्हणणं असंच आहे का शेतकऱ्यांनी 150-200 रुपयांनी कांदा विकला जातो. 500 रुपये किलोचं मटण खात्या आणि 10 रुपये किलोचा कांदा सुद्धा यांना खावत नाही. याचं कारण काय? पेट्रोल बघा, डिझेल बघा, 70-80 रुपये किलो पेट्रोल डिझेल विकलं जातं. मग आमच्या कांद्याचा भाव कमीत कमी यांनी 2000 रुपये क्विंटलने भाव द्यावा, आमची एवढीच इच्छा आहे. अनुदान दिलं नाही तरी चालेल, मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याला जास्त भावाने खरेदी करा. शेतकऱ्यांना कुठल्याही सरकारच्या मदतीची गरज नाही, मात्र सरकारच्या ज्या कांद्याला भाव असावा अशी अपेक्षा आपण बघू शकतो. बाजार समितीचा हा संपूर्ण आवार आपल्याला पाहायला मिळतोय. शेकडोच्या संख्येनं व्यापारी या ठिकाणी लाखो क्विंटल कांदा या नगरीमध्ये घेऊन येतो. कांद्याची पंढरी अशी म्हणून या लासलगाव बाजार समितीची ओळख आहे. नाशिकच्या या लासलगाव बाजार समितीची ओळख संपूर्ण आशिया खंडात आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. याच्यामध्ये सरकारची धोरणं ही तितकीच जबाबदार आहे आणि शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहे ते कसे सुटतील? 1 रुपया आणि 2 रुपये जर सरकारकडनं किंवा या कांद्याला भाव मिळत असेल तर कसं होणार? या शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सुटणार? शेतकरी का आत्महत्या करणार नाही? अशी एकूण परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपण हा सगळा परिसर बघतोय. मोठ्या प्रमाणात कांदा या मार्केट कमिटीत आलाय. कांद्याचं उत्पादन आपल्याला बघायला मिळते. कांद्याची क्वालिटी देखील आपल्याला पाहायला मिळते. अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय टुमदार असा हा कांदा आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या कांद्याला एवढा खर्च करून लहान बाळाप्रमाणे हा कांदा पिकवला जातो, त्याला या ठिकाणी जपलं जातं, मात्र तो कांदा पिकवून त्या शेतकऱ्याला भाव मिळत नाही. अशी सगळी एकूण परिस्थिती या बाजार समितीमध्ये आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. आपण बघतोय शेतकऱ्यांचा हा लाखो रुपये किमतीचा कांदा कवडीमोल भावानं विकला जातोय, मात्र शेतकऱ्यांना त्याचा भाव मिळत नाही. आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत. दादा, तुमच्या कांद्याला भाव मिळाला नाही, तुमच्या हातात देखील मला पावती पाहायला मिळते. काय दर मिळाला आणि किती खर्च आला? माझे कांदे आज 425 रुपये गेलेले. मला वाहतुकीचा साठी खर्च 2000 रुपये आलेला आहे. इतर खर्च टँकरने पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मजुरांची खर्चाच्या बाबतीत मला परवडत नाही कांदा. आपण बघतोय शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाहीये. टँकरने कांदी पुरवठा केला जातोय. अवघ्या 4 रुपये 2 रुपये इतक्या किलो कमी दरानं भाव कांद्याला मिळतोय. अशी सगळी परिस्थिती या कांदा परिषदेच्या माध्यमातून आपण पाहिली आणि कांद्याची परिस्थिती, शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय हवालदिल करणारी अशीच आहे. कांदा परिषदेच्या माध्यमातून हा सगळा आपण आढावा बघितला. कांद्याचे निर्यातीचे धोरणही चुकत आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सरकार खंबीरपणे किंवा जी भूमिका आहे ती या ठिकाणी महत्त्वपूर्ण घेत नाही. या सगळ्या कारणांमुळे शेतकरी संपूर्णतः हवालदिल झाल्याचं आजच्या या कांदा परिषदेमधून आपल्याला पाहायला मिळतंय.